हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोलीतील दोघा तरुणांनी हातकणंगले तालुक्यातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ तयार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीला आला होता। यानंतर पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून हातकणंगले पोलिसांनी शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई यांना अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे पुलाची शिरोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ही घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील काम आटोपून घरी निघालेले पुलाची शिरोलीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते निलेश शिंदे यांना दोघा अज्ञातांनी वाटेत अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याची माहिती मिळताच पुलाची शिरोली परिसरातील ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। बुधवारी रात्री उशिरा निलेश शिंदे यांना बंदोबस्त पुरवा आणि निलेश शिंदे यांना धमकावणाऱ्या अज्ञातांना पकडून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करत शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी ठाण मांडलं होतं। आपण कोल्हापुरातून घरी परत येत असताना दोघांनी अडवून आपल्याला धमकी दिल्याचं निलेश शिंदे यांनी सांगितलंय। मी कोल्हापूरला गेलतो। येताना मला नद आपली क्रॉस केली। तिथून पुढे येताना माया मागून दोघंजण आले व त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। ओळखीची होती तुझी ती? कधी बघितलीस? गाडी नंबर काय बघितलाय? नाही, मला आठवत नाही। तुला काय मारहाण केली? ना मारहाण नाही, फक्त धमकी दिली जीवे मारण्याची। काय धमकी दिली? एक पुढं असते, तुला दाखवतो, तुला सोडत नाही, तुला आम्ही पण सांगतो तुला। MIDC पोलीस ठाण्याच्या दारात हजारो संतप्त लोकांनी गर्दी केली होती। बुधवारी रात्री शिरोली परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर हे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पुलाची शिरोली परिसरात दाखल झाले। दरम्यान रात्री उशिरा निलेश शिंदे यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे। सध्या पुलाची शिरोली परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत।